जातोय विठ्ठल मंदिरकडे आणि विठ्ठल मंदिरकडे सगळ्यांच्या खिशात असलेले जे महात्मा गांधी यांची नोट आहे 50 रुपयाची, त्या नोटवरती जो मागचा स्टॅच्यू आहे तो हम्पीमधला स्टोन म्हणून एक प्रसिद्ध ठिकाण आहे, तिथलं आहे. तर मी तुम्हाला ते आता तिकडे एक्सप्लोअर करणार आहे आणि दाखवणार आहे तिकडचे नजारे. काय करणार अच्युत रायापूर, अच्युत राया टेम्पल, अच्युत बाजार, पुष्पकर्णी, मातंगा हिल्स, काय गादरमावा हिल्स, विष्णू टेम्पल, वराहा टेम्पल, भरपूर सारे टेम्पल आहेत तिथे. मंदिर आहे तिथे, बघू शकता तुम्ही. बिकॉज चैनल को सब्सक्राइब करना भाई हमारे. रस्त्यातच आपल्याला जाताना वराह मंदिर लागलं. त्या वराह मंदिरला आपण आता बघण्यासाठी जात आहोत मित्रांनो. हनुमानची जयंती आहे, त्यामुळे इकडे फेस्टिवल मनवलं जातं. इकडे सगळे लोक येत असतात, तर इकडे सगळे लोक फिरायला जात असतात. त्यामुळे सगळ्या ठिकाणी जय श्रीरामचे सगळे लोक नारा लावत आहेत. तर
बोलो बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. सेल्फी ब्रो, सेल्फी ब्रो, सेल्फी. मित्रांनो म्हणजे इथे मित्रांनो इथे एक म्हणजे मजेशीर गोष्ट असं आहे ना, इथे जे इलेक्ट्रिक कार आहेत ते सगळे इथे लेडीज चालवतात. ते कुठल्याही मला त्या गाडीवरती दिसला नाही. आता मी तुम्हाला दाखवतो. एक गाडी जर आली ना मी तुम्हाला दाखवतो आता. तुम्हाला जे बोललं होतं इकडे सगळे ते जे असे इलेक्ट्रिक कार आहेत ते सगळे महिला चालवतात. तर बघू शकता आता तुम्ही या गाडीमध्ये की एक महिला ड्रायव्हर आहे. इकडे पण तुम्ही बघू शकता ह्या साईडला आणि त्या बॅक साईडला पण एक गाडी गेली होती. आत्ता जी गाडी आली तिच्यामध्ये पण एक महिला ड्रायव्हरच होती आणि आता जी गाडी गेली तिच्यात पण एक महिला ड्रायव्हर होती. सगळे महिला इथे ते इलेक्ट्रिक कार रन करतात, चालवतात. तर मित्रांनो विठ्ठल मंदिरमध्ये जाण्यासाठी आपल्याला 40 रुपयाचं एक तिकीट बाय करावं लागतं आणि ते तिकीट घेऊनच आपल्याला आतमध्ये प्रवेश दिला जातो. तर इथून आपण ऑनलाईन पण घेऊ शकता किंवा तिथून आपण पैसे देऊन पण आपण तिकडे तिकीट बाय करू शकतो. ₹40 तिकीट बाय करून आता आतमध्ये चाललो आहेत आम्ही. इथे चेकिंग केल्यानंतर त्यानंतर तर इथे तिकीट चेक होतं. इकडे तिकीट चेक करतात. असं तिकीट चेक करतात. पंच केल्यानंतर इथे एंट्री होते. त्यानंतर इकडे असे स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर आहे. ओके 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 मित्रांनो हे स्ट्रक्चर कशाचं आहे कमेंट करून सांगा. कोणी हम्पीला आले असणार तर ते सांगू शकाल की हे स्ट्रक्चर कशाचं आहे असं. मग त्यानंतर हे येतं हे हम्पीचं हा मेन्स पॉईंट आहे तो हम्पीचा विठ्ठल मंदिर. आणि आपण जे सर्व लोक 50च्या नोटवरती जे हम्पीचंच ठिकाण बघतो ते हेच ठिकाण आहे आणि तुम्ही बघू शकतात. आपण आलो आहे हम्पी या ठिकाणी. तर जी 50च्या नोटवरती जे स्ट्रक्चर आहे किंवा जे वास्तुकला किंवा शिल्पकला म्हणू आपण त्याला, ते तुम्हाला मी आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर 50च्या नोटवरती जे हे शिल्प आहे तर ते हे तुम्हाला मी एक लाईव्ह पद्धतीने दाखवणार आहे. तर तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडमध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता ही 50ची नोट आहे. 50च्या नोटवरती जे शिल्प आहे ते स्ट्रक्चर पूर्ण दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता 8 लेअरमध्ये ते स्ट्रक्चर आहे. तर हे स्ट्रक्चरची पूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे भेटणारच आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण पूर्ण माहिती तुम्हाला टाकणार आहे. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप ते इथे QR कोड पण लावलेला आहे. स्टेप बाय स्टेप त्यानंतर इकडे हे रथ विजयनगर साम्राज्याचा ऐतिहासिक वारसाचा एक अत्यंत सुंदर आणि महत्त्वाचा भाग आहे. हे रथ विष्णू मंदिर प्रांगणात स्थित आहे आणि आपल्याला पुरातत्व आणि स्थापत्यकलेचे एक अप्रतिम उदाहरण पाहायला मिळते. दगडी रथ जिथे अद्भुत दिसतो तितकेच त्याचे स्थापत्य विशेष आहे. हे रथ दगडात कोरले गेलेले आहे आणि त्याचे प्रत्येक तपशील अत्यंत अचूक आणि दुरुस्त आहे. रथाच्या चाकांपासून ते शेजारी असलेल्या शिल्पापर्यंत प्रत्येक गोष्ट एक उत्कृष्ट शिल्पकला दर्शवते.
हे रथ राजा कृष्णदेवराय यांच्या काळात म्हणजेच 15व्या शतकात बांधले गेले. एक विशेष गोष्ट म्हणजे या दगडी रथाचे डिझाईन तेव्हा वापरल्या जाणाऱ्या चाक रथाच्या आकारावर आधारित आहे. हे रथ फक्त एक सजावटीचे ऐतिहासिक वस्तू नाही, तर त्या काळातील शिल्पकलेचे अप्रतिम कलेचे आणि त्यागाचेही चिन्ह दर्शवते. त्यांच्या रचनेत आपण धार्मिक आणि सांस्कृतिक आयाम पाहू शकतो. हे रथ वास्तुकलेत एक सुंदर आदर्श मानले जाते, कारण यात विविध देवता आणि शिल्पे जसे शेर, हत्ती यांच्या नक्षी दर्शवलेल्या आहेत. तर मित्रांनो, हंपीतील विठोबा मंदिरातील म्हणजेच विठ्ठल मंदिरातील असलेले हे झाड 500 ते 600 वर्ष जुनं आहे. त्याच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे एक महान वारसा आहे. हंपीतील प्रत्येक स्थानांमध्ये काहीतरी खास आणि या झाडात पण एक चिरंतन ऊर्जा आहे. స్మాల్ కెనాల్ ఉందండి కిందకి. ఇట్లా 14-15 సెంచరీలో దీనిలో వాటర్ వచ్చేది. చూడండి సన్లైట్ వస్తుంది ఎగ్జాక్ట్లీ సన్లైట్ వాటర్లో పడాలని రిఫ్లెక్షన్ ఇక్కడ చూడండి సార్, అక్కడ చూడండి. अरे म्हणजे तो काय बोलतो माहिती आहे का, इथे पाणी असायचं, ज्यावेळेला ऊन पडलं ना तर त्याचं रिफ्लेक्शन या पूर्ण इकडे हा एरियात बिगर लाईटचं कव्हर करायचं. असं रिफ्लेक्शनने ते पाण्याच्या रिफ्लेक्शनमुळे इकडच्या याच्यामध्ये दिसायचं. विठ्ठल मंदिरातील शिल्पकला आणि स्थापत्यशास्त्र हे एक अप्रतिम मिश्रण आहे. मंदिराच्या बाह्य भिंतीवरती अनेक शिल्पे कोरली गेलेली आहेत, जी त्या काळातील वास्तुकलेचे आणि धार्मिक कलेचे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जातात. मंदिराच्या मुख्य सभागृहाच्या भिंतीवरती भगवान विष्णू यांच्या विविध रूपांची शिल्पे आपल्याला बघायला मिळतात. मंदिराच्या आसपास चतुरंगीन मंडपमध्येही आपल्याला स्थापत्यकलेचे एक चांगलेच उदाहरण बघायला मिळते. येथे असलेल्या स्तंभांवरती भव्य नक्षी आणि सुस्पष्ट शिल्पकाम केले गेलेले आहेत, ज्यामुळे येथे येणारे प्रत्येक पर्यटक स्थळाला ऐतिहासिक महत्त्वाच्या सौंदर्याशी प्रभावित होतात. आपल्या घातला जसा नाग असतो
धातू वाजला की त्याला नाद म्हणजे आवाज येतो, आवाज प्रोड्यूस करतो. तसं इथे दगडाला सुद्धा नाद येतोय. म्हणजे इकडे जे खांब बनवले त्या दगडांमध्ये सुद्धा एक नाद तयार होतो. या ठिकाणी व्हिजिट करता ना, असे काम तुम्हाला विठ्ठल मंदिराच्या या साईडला दिसतात किंवा विठ्ठल मंदिराच्या ठिकाणी पण दिसतात. ज्यावेळेला तुम्ही या दगडाला इथे आवाज करणार आणि कान लावून ऐकायचं, ज्यावेळेला तुम्ही कान लावून ऐकणार तेव्हा इथे या दगडाला सुद्धा नाद तयार होतो, म्हणजे आवाज प्रोड्यूस करतोय. जसे धातू आपले कसे वाजल्यावरती जेवढा तो घंटा असतो, आपण ज्यावेळेला वाजतो तो तेवढा लास्टपर्यंत त्याचा एक नाद आवाज तयार होतो. तसं हा दगड आहे, तर त्याला आपण वाजवण्यावर कान लावणार त्याच वेळेला तो ऐकायला येणार आपल्याला. ही जागा जी आहे ना, एक आपल्या लग्न मंडपात कसं सजवलेलं असतं, आतमध्ये म्हणजे मंडप असतो आणि आजूबाजूला असं किंवा स्तंभ बनवलेले असतात, तसाच हा प्रकार आहे. हा जुन्या काळातील आहे. आपण आता जुन्या काळाचा काळच आपण आता पण फॉलो करतो. आतमध्ये जे पण असे काही वधूवर असतील ते या ठिकाणी बसतात आणि त्यानंतर हा जो पूर्ण डेकोरेशनचा भाग आहे, आपण जुन्या काळापासून आपण आत्तापर्यंत हा यूज करत आलो. तर जे पण देव असतील किंवा जुन्या काळातील महाराजे वगैरे जे कोणी असतील त्या काळापासूनही असे कल्चर चालू आहे. Thanks for watching Ajay More Creation channel. Like, comment, subscribe.